ग्लास हाऊस होतं खोक्या भोसलेचं. बाहेरून जरी छोटेखानी दिसत असलं तरी आतमध्ये अत्याधुनिक सोयी सुविधा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या होत्या. सगळं सामान जे आहे ते बाहेर काढण्यात आलं आणि आता 2 बुलडोझरच्या सहाय्यानं ही धडक कारवाई जी आहे ती केली गेलेली आहे. ही कारवाई करायच्या अगोदर त्याच्या घराच्या बाहेर जे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले होते ते सुद्धा काढण्यात आले आणि मग आता ही कारवाई केली जाते. खोक्या भोसले याचं हे घर उद्ध्वस्त केलं जात आहे. वन विभागाच्या जमिनीवर असलेलं अनधिकृत घर. याच घरामधून खोक्याने अनेक रील्स बनवले होते. पैसे बोलतानाचे उडवतानाचे जे व्हिडिओ आहेत रील्स आहेत ते याच ठिकाणी बनवण्यात आले होते आणि अखेर खोक्या भोसलेच्या घरावर बुलडोझर फिरलाय. तर खोक्या भोसलेच्या घराचा हा पुढचा भाग जमीनदोस्त करण्यात आलेला आहे. 2 बुलडोझर यांच्या सहाय्यानं ही कारवाई केली जाते. मागचा भाग जो आहे तोही अगदी काही क्षणामध्येच जमीनदोस्त जो आहे तो केला जाईल. अगोदर कंपाऊंड जी आहे ती काढून टाकण्यात आली. वन विभागाची जरी ही जमीन असली तरी व्यवस्थित बांधकाम या ठिकाणी करत हा ग्लास हाऊस जो आहे तो खोक्या भोसलेनं तयार केलेला होता आणि गेल्या काही दिवसांपासून त्याचे जे व्हिडिओ पैशाची मोजतात याचे जे व्हिडिओ समोर येत होते ते याच घरामध्ये असल्याची माहिती समोर होती. खोक्या भोसलेच्या घरावर हा बुलडोझर फिरवण्यात आलाय. वन विभागाच्या जमिनीवर खोक्या भोसले यांना हा ग्लास हाऊस उभं केलेलं होतं. त्यावर आता वन विभागानं बुलडोझर फिरवलाय. खोक्या भोसले याच्यावर 3 गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये अनधिकृत घराचा वन विभागाच्या जमिनीवर अनधिकृतपणे घर बांधल्याचा गुन्हा देखील त्याच्यावर दाखल आहे. वन विभागाच्या या जमिनीवर हे घर बांधण्यात आलं होतं. आजूबाजूला काहीशी वस्ती देखील होती मात्र तेही लोक या ठिकाणाहून नोटीस दिल्यावर निघून गेले.